ज्यांचे तत्वपण विचारायचे ते ज्यांचं फाशी आजच्या या कार्यक्रमाच्यासाठी सकाळपासून ज्यांची उपस्थिती आहे आणि ज्यांनी आत्ताही मार्गदर्शन आपल्या सगळ्यांना केलं म्हणजे बापूसाहेब वगैरे महाराज, महाराष्ट्रातले ज्येष्ठ पत्रकार संजय होते. या कार्यक्रमाच्या आयोजनाच्यासाठी ज्यांनी आपल्या खांद्यावर ही संघटना उभी करण्याची जबाबदारी घेतली ते विठ्ठल उर्याव्वा, श्यामसुंदर महाराज, राजन देवखे महाराज, भारत महाराज जाधव, जगन्नाथ शेवाळे, प्रशांत जगताप, बापूसाहेब शेवाळे, डॉक्टर सुनील जगताप, व्यासपीठावरचे आणि समोर बसलेले सर्व मान्यवर आणि बंधू भगिनींनो, खरं म्हणलं तर मी आज या ठिकाणी आलो ते भाषण करण्यासाठी नाही, मी ऐकण्यासाठी आलो. पण जयंतरावने या कामामध्ये लक्ष घातलं आणि सगळ्यांच्या समोर एक भूमिका मांडली की महाराष्ट्राच्या सर्वसामान्य माणसाचं, विशेषतः तरुण पिढीचं एक वैचारिक बांधणी व्यवस्थित जर करायची असेल तर अध्यात्मिक आणि वारकरी क्षेत्रामध्ये जे काम करतात त्यांच्याशी आपला सुसंवाद असला पाहिजे. आणि हा सुसंवाद ठेवत असताना व्यक्तींची ती उद्याची निवडणूक ही निर्देशावर ठेवून आपण कधी विचार करता कामा नये. निवडणुका आणि तत्सम कार्यक्रम हे राजकीय पक्षांचे अखंड चालू असतात. पण त्याहीपेक्षा खऱ्या अर्थानं महत्त्वाची गरज आहे एक समाज मन तयार करण्याच्या होते. आणि ते समाज मन पुरोगामी विचारावर आधारित असलं पाहिजे. अनेक वेळेला मी माहिती घ्यायचा प्रयत्न करत असतो की अलीकडच्या काळामध्ये वारकरी संप्रदाय किंवा आध्यात्मिक आघाडी या नावाने महाराष्ट्रात काम करणारे अनेक लोक आहेत. कधी काही त्यांचे कीर्तन किंवा त्यांचे विचार ऐकण्याचा प्रसंग येतो, संधी येते आणि मी स्वच्छ सांगतो, मी फार अस्वस्थ होतो. ज्यांनी सामाजिक ऐक्य घडवण्याच्या संबंधीची जबाबदारी विचाराने घेतली आणि जे कर्मकांड आणि या जुन्या प्रवृत्ती याच्या विरोधी भूमिका घेण्याची त्यांच्याकडून आवश्यकता आहे, असे घटक ज्यावेळेला जात हा धर्म त्याची एक वेगळीच भूमिका जाणून मानतात आणि सामाजिक ऐक्यावर धक्का बसेल अशा प्रकारची पावले टाकली तर खऱ्या अर्थानं हा वारकरी संप्रदायाचा विचार नाही. आणि त्या चुकीच्या रस्त्यावर जे लोक येतात त्यांची संख्या वाढली, जाईल त्या ठिकाणी त्यांच्या विचाराची मांडणी ते करतात आणि फिर्या एकसंग राहणाऱ्या समाजामध्ये छोट्या मोठ्या प्रसंगावरून सुद्धा कटुता झालेलं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून याला कुठल्या कुठे सोडून दिलं पाहिजे. ज्या ज्या वेळेला आमचे भरत
भारत महाराज जाधव असो किंवा श्यामसुंदर महाराज असो किंवा बापूसाहेब मोरे महाराज असो, अशी माझी कधीतरी गाठ पडली आणि त्यांच्याशी सुसंवाद करण्याची संधी मिळाल्याच्या नंतर माझ्या संस्थेला मानसिक समाधान मिळते. मला आनंद एका गोष्टीचा होतो की चुकीच्या प्रवृत्तीला खर्च पाणी घालणारे जसे घटक आहेत या क्षेत्रामध्ये, तसंच समाजाच्या व्यापक हिताचा प्रागतिक विचार करणारे सुद्धा आज विचारक याही क्षेत्रामध्ये आहेत. त्यांची कदाचित संख्या कमी असेल, पण माझी खात्री आहे की हे काम हातामध्ये घेतलं आणि त्याचा प्रसार करायची भूमिका घेतली आणि संधी मिळेल त्या ठिकाणी रास्त आणि वास्तव भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला तर आपण एक प्रकारची वेगळी स्थिती निर्माण करू शकतो आणि चुकीच्या प्रवृत्तीला आवर घालण्याच्या संबंधीचं काम करण्यात आपल्याला यश मिळू शकतं. काम सोपं नाही, त्यासाठी अखंड प्रयत्न करावा लागते. आणि त्यासाठी हे जे काम बापू विठ्ठलराव मोरेंनी आम्हाने हातामध्ये घेतलं, ही आघाडी करण्याच्याबद्दलची ही आध्यात्मिक आणि वारकरी आघाडी माझ्या मते अत्यंत महत्त्वाची. आपण या ठिकाणी ज्ञानोबा माऊली आणि संत तुकाराम यांचे विचार अर्थात अनेकांच्या मुखातून ऐकले. तुकारामांनी आयुष्यभर जी भूमिका मांडली ती उपेक्षितांच्या हिताची जपणूक करणारी होती आणि ढोंगी राजकारण, ढोंगी समाजकारण करण्याचा प्रयत्न करण्याची भूमिका ज्यांनी घेतली, तुकोबांनी त्याला चोख उत्तर दिलं आणि समाजाला योग्य दिशेला न्यायचं काम हे त्यांनी केलेलं आहे. आणि म्हणून या आघाडीमध्ये ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम यांचा विचार आपण जसा प्रकटपणे मांडतो, तो मांडत असताना नामदेवाचं सुद्धा स्मरण आपल्याला करावं लागेल. आज मी बघतो की देशाच्या अनेक भागामध्ये एक सामाजिक ऐक्य निर्माण करण्याच्यासाठी महाराष्ट्राच्या बाहेर नामदेवांचं योगदान हे मोठं आहे. पंजाबमध्ये जर गेलो तर आज पंजाबमध्ये घराघरामध्ये नामदेवाचा विचार पोचवायला पाहायला मिळतो. मध्यंतरी एक मोठा सोहळा आम्ही आयोजित केला होता. मी स्वतः आणि पंजाबचे त्यावेळेचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल, आणि त्या सोहळ्याचं सूत्र हे होतं की नामदेव मराठवाड्याच्या एका कुठल्यातरी लहानशा गावातून आले खरे, ते पंजाबपर्यंत पोचले आणि आपला विधायक विचार त्या पंजाबमधल्या शीख समाजाच्या घराघरातून पोचवायला यशस्वी झालं. शीखांचा जो धर्मगुरू आहे, धर्मग्रंथ आहे, त्याच्यामध्ये नामदेवांचा सुद्धा लिखाणाचा उल्लेख हा ठिकाणी केला आणि तो पंजाबमधला शीख ग्रस्त, शीख कुटुंब अत्यंत आदराने त्या संबंधीचा भक्तिभावाने उल्लेख करत असतात. आणि माझ्या मते महाराष्ट्रात संतांनी दिलेले हे प्रचंड धन हे आपल्या सगळ्यांची जमेची बाजू आहे. आणि त्यामुळे हे धन जतन करणं, हे धन वर्धिष्ट राहील, वाढेल कसं याची काळजी घेणं आणि त्यातून एक विचारावर आधारित सामंजस्य निर्माण करणारा, मैत्री भाव विस्तारित करणारा जनसमाज ही तयार करण्याची जी आवश्यकता आहे, ती आवश्यकता या संतांच्या विचारातूनच होऊ शकते. आणि त्याचा खरा विचार आज आध्यात्मिक आणि वारकरी आघाडी ही करू शकते. वारकरी यांचं योगदान मी सांगायची गरज नाही. कधी कधी गंमत असते
की फिर्या वर्षानुवर्ष पंढरीची वारी करण्याच्यासाठी ज्या वेळेला माऊलीचं दर्शन घेऊन तो निघतो, पांडुरंगाच्या दर्शनाच्यासाठी उन्हातानाचा विचार करत नाही, दगडा धोंड्याचा विचार करत नाही, कशाचा विचार न करता अत्यंत आदरानं विचारानं तो पंढरीला जायचा प्रयत्न करत असतो. तो त्याच्यात यशस्वी होतो आणि पंढरपूरला जाऊन पांडुरंगाचं दर्शन हो अथवा न हो, बाहेरून सुद्धा पायरीचं दर्शन झालं तर त्याच्यामध्ये समाधान मानणारा हा जो वर्ग आहे, हा वर्ग एक आग्रह वेगळा अशा प्रकारचा वर्ग आहे. ह्या वर्गाच्यासाठी आस्था ठेवणारा वर्ग फक्त भारतात आहे असं नाही, भारताच्या बाहेर सुद्धा. एकदा मी रशियाला गेलो होतो आणि रशियाच्या एम्बॅसीमध्ये मी त्या ठिकाणी मंत्रिमंडळात मंत्री होतो केंद्राच्या, आणि तिथले जे आपले अभ्यासक आहेत, मी येणारे म्हटल्याच्या नंतर त्यांनी माझ्यासाठी एक जेवण ठेवलं आणि रशियाचे वेगवेगळ्या क्षेत्राचे जाणकार, ते साहित्यिक होते, ते शास्त्रज्ञ होते, ते उत्तम वाचक होते, अशांना निमंत्रित केलं. त्याच्यामध्ये एक भगिनी बसल्या रशियन, आणि त्या भगिनीशी बोलत असताना त्यांनी असं मला सांगितलं आणि मराठीत त्या बोलल्या की तुमच्या राज्यात मी येत असते. मला आश्चर्य असताना मला आनंद झाला की रशियन बाई मराठीत बोलते. म्हणजे काय तुमचा मला कार्यक्रम काय असतो? म्हणजे मी ज्या वेळेला मला वेळ असतो, ती प्राध्यापिका होती मॉस्को युनिव्हर्सिटीमध्ये, पण माझ्या सुट्ट्या आणि आषाढी ही जर जमली तर मी महाराष्ट्रात येत असते आणि माऊलीचं दर्शन घेऊन पांडुरंगाचं दर्शन घेण्याच्यासाठी पंढरीला जातात. ही रशियन बाई त्या ठिकाणी वन सांगत होती. आणि वर्ष मी हा कार्यक्रम राबवते, हल्ली राबवतोय होते. ते आल्या एका आणि त्यांना मी सांगितलं की एका रात्रीचा मुक्काम तुम्ही माझ्या घरी करा. आणि त्यांचा मुक्काम बारामतीच्या जवळ त्या दिवशी होता. आणि त्यावेळेला मी काही पुण्या मुंबईच्या, विशेषतः पुण्याच्या एक महिला मंडळ दुसऱ्या कामाच्यासाठी माझ्याकडे आले. ते सगळे सुशिक्षित, तथाकथित उच्चवर्णीय असंच हे महिला मंडळ होतं. आणि ते मंडळ आल्याच्या नंतर त्या मंडळाची जी ओळख त्या भगिनीची, रशियन भगिनीची करून दिली. आणि त्यांनी सांगितलं की ह्या येत असतात, पांडुरंगाच्या भक्त आहेत आणि वारीमध्ये सहभागी होत असतात. वारीमध्ये सहभागी होतात हे सांगितल्यानंतर या पुण्यात आलेल्या दोन भगिनींनी त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही वारीत सहभागी होता? हो. कुठून होता? पुण्यात होता का सासवडवरून होता? त्या रशियनबाईंनी सांगितलं पांडुरंगाचं ज्या ज्ञानोबा माऊलीचं दर्शन घेऊन पंढरीला जो जातो त्याला वारकरी म्हणतात. म्हणजे सासवडला येतो, बारामतीला येतो, आणखी लातूरला येतो, त्याला हौशी गवशी म्हणतात, तो खरा वारकरी नाही. त्याचा अर्थ हा आहे की हा विचार, हा संदेश जगातल्या अनेक देशापर्यंत पोचलेला आहे. त्याचं फारशी प्रचिती आपल्याला नाही, पण तुकोबांनी किंवा माऊलीने हा जो विचार आपल्या सगळ्यांना दिला तो विस्तृत स्वरूपामध्ये प्रस्तुत झाला. तर माझी खात्री आहे की जगामध्ये शांततेच्या संदर्भाची, भाईचाऱ्याच्या संबंधीची जी आवश्यकता आहे ती आवश्यकताची पूर्तता करण्याची ताकद या ज्ञानोबा तुकाराम यांच्या माऊलींच्या विचारामध्ये आहे.
त्यांच्या अभंगामध्ये ते जतन करणं, नव्या पिढीत वाजवणं हे काम करण्याची गरज आहे. आणि त्याच्यासाठी मला स्वतःला असं वाटतं की आपल्याचे अनेक लोक बापूसाहेब भोले महाराज याच कामाच्यासाठी वाहून घेतले. आज भारत भवनात या ठिकाणी आहेत. मी ज्यावेळेला पंढरपूरला पूर्वी जायचो त्यावेळेला कटाक्षानं कैकाजी महाराजांच्या आशीर्वाद गेलं, त्यांच्याशी जाऊन सुसंवाद साधला, त्यांचे विचार ऐकले. त्याचा एक आनंद अनेक त्यांनी या ठिकाणी दिसलेला आहे. मी असं म्हणजे आस्तिक का नास्तिक याच्याबद्दल माझ्याबद्दल बरंच बोललं जातं. मी पांडुरंगाचं दर्शन घ्यायला जात नाही असं नाही, पण मी त्याचा गाजावाजा कधी करत नाही, त्याचं मी नाटक कधी करत नाही. पांडुरंगाचं दर्शन घ्यायला गेल्याच्या नंतर सगळ्या जगालाच त्याला पाहिजे असं नाही. तुम्ही आज गेला, माऊलीचं दर्शन झालं, 2 नंतर तिथं त्या ठिकाणी थांबलो आणि निघून गेलो, त्याचं एकदम मानसिक समाधान असतं. ते प्रसिद्धीपेक्षा सुद्धा प्रचंड असतं. आणि म्हणून मी कधी प्रसिद्धी आहे याच्या भागात करत नाही. आज त्याच्याबद्दल माझ्या काही लोक टीकाही करतात. आज मी इथे येणार म्हणजे तर नंतर मला पोलीस खात्याने कळवलं, पोलीस अधिकाऱ्यांचा फोन आला. त्यांनी विचारलं की तुम्ही जाणार आहात? हो, जाणार आहे. आमचे पक्षाचे अध्यक्ष बरोबर होते आणि काय कशासाठी चौकशी केली? नाही म्हणजे काही लोकांना त्या संबंधीची अस्वस्थता झाली. म्हणजे कशामुळे अस्वस्थता झाली? नाही म्हणजे वारकरी संप्रदायाच्या बाबतीत तुमच्या मनात नक्की काय कल्पना याचं स्पष्टीकरण होण्याची गरज आहे. आणि ते नाही झालं तर आम्हाला काही गोष्टी कराव्या लागतील. त्यांना काय सांगायचं ते मी सांगितलं. पण हे जे लोक आहेत हे पांडुरंगाचे खरे भक्त आहेत. हे लोक खरं वारकरी संप्रदायाचा विधायक विचार जतन करून प्रस्तुत करण्याचा त्यांना व्यक्तींचीच नैतिक अधिकार आहे. याच्यापेक्षा आमच्या त्या बाजूमध्ये जाणारा पुन्हा जाण्याचा विचार न करता पांडुरंगाच्या दर्शनाचा तरी आसूच झालेला तो शेवटचा गरीब माणूस माझ्यापेक्षा खरा वारकरी आहे. त्याच्या अंतःकरणामध्ये खरा विठ्ठल आहे. विठ्ठलाच्या संबंधीच्या आपल्या भावना व्यक्त करण्याचा त्याला अधिकार आहे. आज त्याच्या नावानं हे जे धंदे आणि व्यावसायिक करणारे घटक आहेत हे घटक खरे पांडुरंगाचे विठ्ठलाचे भक्त आहेत हे मी मानत नाही. हीच माझी त्याच्याबद्दलची भूमिका आहे. मला या ठिकाणी विठ्ठलराव मोरे यांना एकच गोष्ट सांगायची की काम तुझ्या हातात घेतलं, आता थांबवायचं नाही. आपण हे वाजू ज्या ज्या वेळेला आम्हाला लोकांना सुद्धा काही वेळ असेल त्यावेळेला आम्हीसुद्धा तुमच्या समेत या कार्यक्रमाच्यासाठी येऊ. कारण याच्यातून समाजवन तयार करायचे, सामाजिक ऐक्य तयार करायचे, याच्यातून समाजाचं चित्र बदलायचे आणि ते चित्र माणसामध्ये आस्था, प्रेम, स्नेह हा वाढीला कसा लागेल या माध्यमातून हे काम करायचं. आणि हे काम अध्यापक आणि वारकरी क्षेत्रातले लोकच करू शकतात. आणि त्यासाठी आपल्याला त्यांना प्रोत्साहन द्यायचे. ते काम तुम्ही करत राहा. आणि तुम्हाला एवढंच सांगतो, तुम्ही एकटे नाही, आम्ही सगळेजण या कामात तुमच्यावर कायम आहोत. त्याच्यामध्ये आमचा काही लाभ नाही एवढं सांगतो आणि आपली रजा घेतो. रामकृष्ण हरी.